अगवाडा किल्ला हा सध्या गोव्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि आश्चर्यकारक वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक या किल्ल्याची भेट देतात. दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत पर्यटक गडावर जाऊ शकतात आणि पर्यटक किल्ल्याच्या भिंतीभोवती सुद्धा फिरू शकतात आणि येथीलच अरबी समुद्राचा चित्तथरारक दृश्य देणारा हा किल्ला शोधू शकतात. अगवाडा तुरुंग किल्ल्याचा इतिहास, गोव्यावरील पोर्तुगीज ताब्याचे वर्णन करणारे एक संग्रहालय देखील आपल्याला या किल्ल्यात पाहायला मिळते. गोव्यातील पोर्तुगीजांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा प्रतिमा आणि अवशेषांचे संग्रह सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. कोणता? तांबडेश्वरला. हे आमचा परवाचा प्लॅन आहे. तांबडेश्वरला? हां. ओके. महादेव सेम आहे. तो ओल्डवाला मंदिर आहे. हां, ओल्ड रिनोव्हेशन. जरा रिनोव्हेशन केलं. पहिले असंच नाही. अगवाडा हा किल्ला एक चांगली जतन केलेली इमारत, पोर्तुगीजांच्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत भारतीय आणि युरोपियन वास्तुकलेचा एक घटक एकत्र आले आहेत. या किल्ल्याचा आकार जवळपास 5200 चौरस मीटर असून त्यात गोल आकार आहे. एकेकाळी विडलेला खंदक आता कोरडा खंदक झाला आहे. वरचा किल्ला आणि खालचा किल्ला हे असे किल्ल्याचे 2 भाग पडले आहेत. टेकडीच्या माथ्यावर वरच्या किल्ल्याचे घर आहे, ज्याने शत्रूच्या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणी बुरुज म्हणून काम केले आणि खालच्या किल्ल्यात साहित्य, दारुगोळा ठेवण्यात आले. किल्ल्यातील दीपगृह देखील 1864 मध्ये बांधले गेलेले आहे आणि आजही ते कार्यरत आहे. ते आशिया खंडातील सर्वात जुने दीपगृह म्हणून ओळखले जाते. गोव्याच्या इतिहासात आणि पोर्तुगीजांच्या भारताच्या ताब्यामध्ये अगवाडा किल्ल्याचे खूप महत्त्वपूर्ण महत्त्व आहे. आक्रमक सैन्याविरुद्ध पोर्तुगीजांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला रणनीतिक केंद्र म्हणून काम करत होता. वादळ आणि प्रतिकूल हवामानात पोर्तुगीज जहाजाचे किल्ल्यावर आश्रय घेऊ शकत होते. पोर्तुगाल आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या पोर्तुगीज जहाजासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा बंदर होता. हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे कारण तो पोर्तुगीज प्रशासनाच्या अंतर्गत तुरुंग म्हणून सुद्धा काम करत होता. गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या आणि तुरुंगवासी शिक्षा झालेल्या कैद्यांना किल्ल्यात ठेवले जात असे. गोव्यातील निघालेल्या जहाजांच्या पाण्याचा पुरवठाही या किल्ल्यात ठेवला जात होता. जहाजांच्या पाण्याच्या टाक्या जवळच झऱ्यांच्या ताज्या पाण्याने टाक्या भरलेल्या होत्या. अगवाडा किल्ला भारतातील पोर्तुगीज सार्वभौमत्ववादी साक्ष देणारा ऐतिहासिक आश्चर्य आणि उत्तर गोव्यातील सिंकुरियम समुद्रकिनारी वसलेला आहे. 17व्या शतकात बांधलेला आणि आकर्षक इतिहास असलेला हा किल्ला गोव्यातील पर्यटकांना आवडणारे एक ठिकाण आहे. पोर्तुगीजांनी 1612 मध्ये अगवाडा या किल्ला बांधला, जेणेकरून त्यांच्या मातृभूमीला बाहेरील हल्ल्यापासून संरक्षण मिळाले.
गोव्यात येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यांच्या सिंक्वेरियम समुद्रकिनाऱ्यामुखेच्या दृष्टीने ठेवण्यात आला. किल्ल्यात असलेला नैसर्गिक झरा असल्याने जहाजाचे ताजे पाणी पुरवठा केला जातो. यात अगवाडा असं नाव देण्यात आले, जे पाण्यात पोर्तुगीज शब्दाला जेल शब्दावरून आले. तसे दिसत नाही. हा जेलमध्ये काय ते जेलमध्ये काहीच नाही दिसत. हे लाईट हाऊस आहे आणि हा आगोंडा फोर्टचा दिसणारा सगळा परिसर.